काय करत होतो मी? इतकी वर्ष जिला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, आज तिच्या जवळ जात होतो. मला हेही माहित नाही की हे माझंच रक्त आहे का तिच्या आईचं पाप आहे. मॅडम ऐका, तुम्ही लय काळजी करू नका. तुम्ही पास होणार आहे. अरे शुभू, तू बघितलंस ना तो माणूस कसा बोलत होता बाबांबद्दल? तोंडाला येईल ते बरळत होता तो. असं कसं बोलू शकतात रे ते माझ्या बाबांना? त्यांना काही माहित नाही का माझे बाबा कसे आहेत ते? अहो मॅडम, तुम्ही लय लोड घेऊ नका. अहो असली माणसं आरोप करतच असतात. अहो राजकारणात असंच असते. आणि तुम्ही प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत ना जाऊन. साहेबांना याची सवय आहे. इथं तुम्ही साहेबांच्या मनाची काळजी करू नका. मला ना तो खूप भीती वाटते. तुला कळतंय का? ते जर खरंच मी फेल झाले, विरोधी पक्षाची लोक खूप मोठा इश्यू करतील, बाबांवर प्रेशर आणतील आणि त्यांना राजीनामा द्यायला फोर्स करतील. हे बघ, बाबांना दुःख झालेलं, त्यांना त्रास झालेला मला कधीच आवडत नाही. मला तर वाटतं नाही, ह्या सगळ्यापेक्षा मी 20 देऊन जीव द्यायला हवा होता. ओ मॅडम, अहो तुम्ही काय बोलालाय? तुम्ही असला काय विचार करणार नाही. मी आलो तिकडे. थांबा तिकडे. नाही नाही, तू येऊ नकोस. पण शुभू बाबा. अहो साहेबांना काय नाही होणार. अहो असल्या विरोधकांना साहेबांनी लय वेळा तोंडावर पाडले. तुम्ही साहेबांनी ओळखत नाही. तुम्हाला एक किस्सा सांगतो. या शुभू श्रावणींनी एकत्र येऊन माझ्या आयुष्याची वाट लावली आणि आता गुलुगुलू बोलतायत. यांच्या तर एवढा वेळ असं काय बोलायला शुभू त्या श्रावणी सोबत? या भवानीचं मला काहीतरी करायलाच लागते. आज तर काय बी होऊ दे, पण मी माझ्या मिस्टर भाडेकरूला हा गाजराचा हलवा भरवणार म्हणजे भरवणारच. शुभू ना तो थोडेस आणि तुम्ही करा ना. आणि तुम्ही नाही केलं शुभू तर तुम्हाला तर ते असं होतं ना. ते अहो ते काय करतोस? डोकं फिरलंय का तुझं? मूर्ख कुठला? मॅडी, डोकं फिरलं नाहीये का माझं? मॅडी, डोकं फुटायची वेळ झालीये माझी. अरे काय झालंय? तो शुभू घरात परत आला तर स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून जाळून घेईन असं म्हणाली होतीस ना? या शुभंकरनी जर घरात परत पाऊल टाकलं ना तर मी स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेईन स्वतःला. माझं मेलेलं तोंड बघशील तू. तो शुभू परत आला या घरात. त्या श्रावणी बरोबर फोनवरती गुलुगुलू बोलायला सुद्धा लागला. काय करू शकलीस तू? काही नाही. पण तू बोलली होतीस, तू जे बोललीस तो शब्द पाळ. स्वतःला पेटवून घे. आणि तुझ्याच्याने होणार नसेल ना तर मी मदत करतो ना तुला. मॅडी, ठेवती काढी. ठेवती काढी, पेटवू नकोस. मॅडी, मी तुला सांगते, काढी टाकून दे. काढी टाकून दे खाली.